13 वर्ष झाली मी येणाऱ्या तुमच्यासारख्या शिवभक्तांना मार्गदर्शन करत आलो. मार्गदर्शन करताना प्रत्येक माझ्या ग्रुपला मी सांगत आलो, रायगड किल्ला म्हटलं तर पिकनिक पॉइंट नाहीये. देवघरापेक्षा पवित्र ठिकाण रायगडच मानलं जातं. रायगड बघायचा आहे, पिकनिक पॉइंट म्हणून नाही बघायचा. रायगड एक महाराष्ट्रातली दुसरी पंढरी म्हणून बघायचं. त्यावेळी कळेल रायगड कसा होता. साहेब, रायगडाची जर पहिल्यांदा वारी केली असेल, मला वाटतं की रायगडाची ज्याने पहिल्यांदा वारी केली ती पायी करावी. जोपर्यंत डोक्याचा घाम पायाच्या नखापर्यंत पोचत नाही तोपर्यंत रायगड कळत नाही, कोणाला कळायला नाहीये. या रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखलं जात होतं. रायरी, जंबुदी, इस्लामगड, तणस, पूर्वेकडचा जिब्राटर, अनेक राजवटी आल्या, अनेक नावं पडली. आपल्या राजाने या रायगडाला पहिल्यांदा पाहिलं. राजगड पाहिलंय का? पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात 365 गड किल्ल्यांची पहिली राजधानी राजगड. या राजगडावरून राजाने रायरीला पाहिलं. राजांसोबत होते पंत मोरपंत पिंगळे. या पंतांना राजे म्हणतात की पंत ही रायरी कोणाकडे का मुकाट पडले का रिकामी आहे. पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडेच. अहो, आपल्याकडे म्हणजे कोणाकडे? प्रतापगड पाहिलाय का? या प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचं खुरं आहे. हे जावळीचं खुरं एवढं घनदाट आहे की अस्वलीच्या केसात डोक्यात ऊस सोडलेली सापडेल, परंतु जावळीच्या खुऱ्यात एक मोकाट बालाटे देहात सारखी सोडलेला सापडणार नाही. जंगलात मोरे राहायचे, परंतु हे मोरे फार गर्विष्ठ उर्मट का? तर ते आदिलशहाची चाकरी करायचे. गैरसमज होता, तिने आदिलशहाची चाकरी करतोय म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोण? मग आपल्या राजाने मोऱ्याने एक प्रेमाचा खलिदा पाठवून सुद्धा या मोऱ्याने राजाने युद्धाचे चॅलेंज केलं. तुम्ही कसले राजे? केव्हा झालाच राजे? जावळी प्रांताचे खरे राजा आम्ही. मोरे गर्विष्ठ होते. मोऱ्याने राजाने युद्धाचे चॅलेंज केलं. मग राजाने आपले 145 निवडक निवडले, जावळीच्या खोऱ्यात पाठवले. चंद्रराव मोऱ्याचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. मोऱ्यानं वाटलं की आता आपला वध होणार. 15 मे 1656 मोऱ्याने जावळी सोडली आणि या रायरीच्या पायथ्याशी आले. राजांचा एक नियम होता, जो कोणी शरण येत होता त्याला राजे कधी मरण देत नव्हते. 15 मे 1656 राजाने या रायरीचं नामकरण रायगडमध्ये केलं आणि राजांच्या तोंडून या रायगडाला पाहून एक गोड उद्गार पडला. तो उद्गार असा की राजा खासा जावळी पाहता गड बहुत चकोट. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. प्रचंड काळी कड्यावर गवत सुद्धा उगवत नाही. अहो, धोंडा तासी वे काय? दौलताबाद धशकुणे उंच. आईस देखुणी राजे संकृष्ट झाले आणि बोलिले तक्तास जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. राजाने याला 365 गड किल्ल्यांची कॅपिटल राजधानी निवडल्याने रायगड म्हणून नामकरण केलं. रायगडावरती रोपीने याला ती किल्ल्याची मागची बाजू आहे. जो दरवाजा आहे तो मेना दरवाजा. विरुद्ध दिशेला पालखी दरवाजा आहे. मेना आणि पालखी याच्यामध्ये फरक काय? मेना म्हटलं तर स्त्रियांसाठी, पालखी म्हटलं तर पुरुषांसाठी. मेना म्हटलं तर बंदिस्त, पालखी म्हटलं तर ओपन. या 2 दरवाजाला लागून एक लाईनीत भिंत आहे. भिंतीला 6 दालन, 6 दरवाजे. मग राजाला राण्या किती हो? 8. आता एक राणी सांभाळायला मुश्किल होती. राजाने 8 राण्या काय केल्या? पॉलिटिकल राजकारण, सोयी संबंध वाढावे म्हणून राजाने 8 गावातल्या 8 राण्या केल्या. 8 राण्यांची नावं सई, स्वैरा, काशी, सगुणा, सकवार, गुणवंता, पुता, लक्ष्मी. दुर्दैवाची गोष्ट एवढीच की पट राणी सईबाई याने रायगड पाहिला नाही. संभाजीराजे 2 वर्षाच्या असताना 1659 रोजी सईबाईंचं राजगडावर निधन झालं. पुता राणीसाहेब पाचोडगावी जिजाऊंच्या सेवेसाठी राहायच्या. बाकीच्या उरलेल्या 6 राण्या. प्रत्येक राणी मला समोर दासींची घरं, सर्व क्वार्टर. स्वराज्याला फितुरी जमणारी नव्हती, स्वराज्याला फितुरी चालणारी नव्हती. जर का दासीने म्हणजे नोकर चाकराने तिच्या घरातून कामासाठी अपडाऊन केलं तर ती रस्त्यात फितूर सुद्धा होऊ शकते. या दृष्टिकोनातून दासीला इथे परमानंट घर दिलं. दासींच्या घरांच्या मागे 2 जाळेवाले खड्डे, एक दगडामध्ये धान्य कोठार. शिवाजी राजाने त्याचा धान्याचा वापर केला. पेशव्यांच्या वेळेस कैदी कोठार वापर केला. स्वराज्याचं सगळ्यात मोठं धान्य कोठार कोल्हापुरात पन्हाळा गडावरती आहे आणि स्वराज्याचं सगळ्यात मोठं कैदी कोठार साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला तिथे आहे, जिथे संभाजी राजाने 5 इंग्रजांना डांबलं होतं. अनेक लिंगाणा कोकणामध्ये लिंगाणा किल्ला आहे, त्या लिंगाणा किल्ल्यावरती आहे. धान्य कोठाराच्या खाली पडलेली घरं आहेत, मिनिस्टर लोकांची घरं. राजांचे 8 मंत्री अनाजी पंत, आंबीराव मोहिते, मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निळकंठ, निराजी रावजी, रघुनाथ पंडित असे राजांचे 8 मंत्री त्यांचे घरं आहेत. मिनिस्टर लोकांची घरं, अष्टप्रधानमंत्री मंडळ त्याला म्हटलं जातं. आतमध्ये राजांचा राजवाडा बघून घेऊ. प्रत्येक राणी मला समोर जो चौथऱ्या दासींची घरं आहेत. स्वराज्याला फितुरी जमणारी नव्हती, स्वराज्याला फितुरी चालणारी नव्हती. जर का दासीने नोकर चाकराने तिच्या घरातून कामासाठी अपडाऊन केलं तर रस्त्यात फितूर सुद्धा होऊ शकते. या दृष्टिकोनातून दासीला इथे परमानंट घर दिले. दासींची नोकर चाकरांची घरं आहेत. आतमध्ये राजवाडा बघूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.